हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आतापर्यंत ह्या डॉकरच्या सीरीजमध्ये आपण इमेजेस काय असतात, डॉकर म्हणजे नक्की काय आहे आणि डॉकर कसा आणि कुठे यूज होतो ह्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण डॉकर कंटेनर्स म्हणजे नक्की काय असतात हे अंडरस्टँड करणार आहोत आणि लास्टच्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन की आपण इमेज म्हणजे काय ह्या गोष्टी आतापर्यंत डिस्कस केलेल्या आहेत. तोच रेफरन्स घेऊन आपण त्या इमेजपासून एक डॉकर कंटेनर कसा क्रिएट करू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये अंडरस्टँड करणार आहोत. सो या व्हिडिओच्या एंडपर्यंत डॉकर कंटेनर काय असतो, डॉकर कंटेनर कसा रन करायचा ह्याच्याबद्दलचं तुमचं कन्फ्युजन पूर्णपणे दूर होणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाऊट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट. सो डॉकर कंटेनर ही गोष्ट समजून घेण्याच्या आधी नॉर्मली ज्यावेळेस आपण एखाद्या शिपिंगची गोष्ट करतो, की ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जर पाठवायची असेल किंवा एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये ज्यावेळेस आपण शिप थ्रू त्या गोष्टी आपण शिप करतो किंवा ट्रान्सफर करतो, त्या गोष्टी कशा होतात ह्याचं एक थोडंसं व्हिज्युअल मॉडेल पहिला अंडरस्टँड करूया. की नॉर्मली ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण पहिला प्रिपेअर करतो. प्रिपेअर करून झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये त्या सगळ्या गोष्टी फिल केल्या जातात. त्याच्यानंतर एक क्रेन असते. क्रेनचा यूज करून त्या सगळ्या गोष्टी एका शिपवरती पहिला ट्रान्सफर केले जातात आणि त्याच्यानंतर ही शिप जाते त्या डेस्टिनेशनला आणि त्या डेस्टिनेशनमध्ये त्या कंटेनरमधून ते सामान जे काही असेल ते ऑफलोड केलं जातं आणि ऑफलोड करून नंतर मग त्या गोष्टी आपण यूज करतो. सो अशा प्रकारे एक गोष्ट ज्यावेळेस मला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ट्रान्सफर करायची आहे, त्यावेळेस माझा नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये असा काही एक फ्लो आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण डॉकर कंटेनरची गोष्ट करतोय, त्या केसमध्ये पण सेमच कॉन्सेप्ट यूज होतो. की इकडे आपल्याकडे ज्या पण फाईल्स आहेत किंवा ज्या पण गोष्टी आहेत त्या डॉकर फाईल यूज करून त्याची आपण एक डॉकर इमेज क्रिएट करतो. त्याच्यानंतर ही जी इमेज क्रिएशनचं काम आहे ते डॉकर इंजिनच्या थ्रू होतं. डॉकर इंजिनच्या थ्रू म्हणजे आपल्या हार्डवेअरवरती जी ऑपरेटिंग सिस्टम आहे त्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आतमध्ये आपण डॉकर इंजिन इन्स्टॉल करतो, म्हणजेच डॉकर टूल इन्स्टॉल करतो. सो ह्यामध्ये आपण डॉकर फाईल ही गोष्ट वापरून त्याची एक इमेज क्रिएट करतो. ती इमेज जी क्रिएट झालेली आहे, ती क्रिएट केलेली इमेज त्याच्यापासून आपण कंटेनर रन करू शकतो आणि इकडे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जसं शिफ्ट करू शकतो. सिमिलरली आपल्याकडे डॉकर हब नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण ती इमेज पुश करतो आणि जिकडे पण आपल्याला ती पर्टिक्युलर इमेज डाउनलोड करायची आहे, म्हणजेच ऑफलोड करायचं आहे आपलं सामान आणि ते सामान यूज करायचं आहे. सिमिलरली डॉकरच्या केसमध्ये पण डॉकर हबवरून ज्या पण सर्व्हरवरती मला ती पर्टिक्युलर इमेज डाउनलोड करायची आहे, तिकडे मी ती इमेज डाउनलोड करतो आणि इमेज डाउनलोड करून झाल्यानंतर त्याचा कंटेनर रन करतो. जर कंटेनर मला स्टॉप करायचं असेल किंवा ती इमेज डिलीट करायची असेल, तर त्या देखील गोष्टी मी ह्या ठिकाणी करू शकतो. सो डॉकरच्या केसमध्ये देखील जसा नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी ही पूर्ण प्रोसेस फॉलो होते. सेम गोष्ट आपण डॉकरच्या केसमध्ये देखील करू शकतो. आता हे व्हिज्युअलायझेशन घेतल्यानंतर आता थोडंसं एक टेक्निकल अंडरस्टँडिंगमध्ये जाऊया, की टेक्निकली ज्यावेळेस आपण डॉकर कंटेनरची डेफिनेशन बघतो, त्यावेळेस डॉकर कंटेनर इज अ लाईट वेट पॅकेज ऑफ ॲन ॲप्लिकेशन दॅट इन्क्लूड्स एव्हरीथिंग नीडेड टू रन दी ॲप्लिकेशन. सो बेसिकली त्याच्यामध्ये काय असतं, की त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनचा कोड असतो, त्याच्यामध्ये रनटाईम एन्व्हायर्नमेंट असतं. रनटाईम एन्व्हायर्नमेंट म्हणजे जर जावा असेल तर जावाचं एन्व्हायर्नमेंट असेल, पायथन असेल पायथनचं एन्व्हायर्नमेंट असेल, नोड.js ॲप्लिकेशन असेल तर नोड.jsचं एक एन्व्हायर्नमेंट त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं. त्याच्यानंतर ज्या पण लायब्ररीज आहेत, जो हा ॲप्लिकेशनचा कोड रन करण्यासाठी यूज केलेल्या आहेत, त्या सगळ्या लायब्ररीज किंवा डिपेंडन्सीज ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात आणि त्याच्यानंतर ती इमेज जी आपल्याकडे आहे ती आपण रन केल्यानंतर त्याचा क्रिएट होतो एक डॉकर कंटेनर. दॅट मीन्स एक ॲप्लिकेशन रन होण्यासाठी जेवढ्या पण गोष्टी आहेत त्या इमेजमध्ये अवेलेबल आहेत, बट त्या स्टॅटिक फॉर्ममध्ये आहेत आणि ज्यावेळेस ती ॲप्लिकेशन आपण ॲक्च्युअलमध्ये रन करतो युजिंग इमेज, म्हणजेच काय की त्याचा डॉकर कंटेनर क्रिएट करतो, त्यावेळेस आपली ॲप्लिकेशन अप अँड रनिंग होते ज्या सर्व्हरवरती पण आपल्याला पाहिजे त्या सर्व्हरवरती. आता हा डॉकर कंटेनर अजून डीपमध्ये अंडरस्टँड करण्याच्या आधी डॉकर कंटेनर किंवा डॉकर इमेजेस किंवा इन जनरल जर डॉकरच आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, तर काय प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा काय प्रॉब्लेम आपण फेस करू शकतो त्याचं थोडंसं आपण डिस्कशन करूया. ऑलराईट. सो जर एखाद्या डेव्हलपरकडे किंवा आपल्याकडे जर डॉकर हा टूलच अवेलेबल नसता, तर काय झालं असतं त्याचं थोडं डिस्कशन करूया. की लेट्स से की माझ्याकडे एक पायथनचा प्रोजेक्ट आहे आणि त्या पायथनच्या प्रोजेक्टला स्पेसिफिकली पायथनचं 3.11 व्हर्जन लागतं. त्याच्यानंतर फ्लास्कचं एक पर्टिक्युलर व्हर्जन लागतंय, रेडिसचं एक पर्टिक्युलर व्हर्जन पाहिजे आणि पोस्टग्रेस डेटाबेसचं एक व्हर्जन लागतं. बट जो माझा दुसरा डेव्हलपर आहे त्याच्याकडे पायथनचं 3 व्हर्जन आहे, डिफरंट व्हर्जन ऑफ फ्लास्क आहे किंवा ज्या पण डिपेंडन्सीज आहेत, रेडिस नाही आहे, पोस्टग्रेस नाही आहे,
किंवा काही डिपेंडन्सीज मिसिंग आहेत. तर ह्या केसमध्ये ही ॲप्लिकेशन ज्यावेळेस मी ह्या पर्टिक्युलर डेव्हलपरच्या लॅपटॉपवरती रन करायला जाईल, त्यावेळेस ती ॲप्लिकेशन रन होणार नाही. व्हिच इज ऑब्व्हियस की ज्यावेळेस पण कुठलाही प्रोजेक्ट असू दे, जावाचा प्रोजेक्ट असू दे, गोचा प्रोजेक्ट असू दे, नोडचा प्रोजेक्ट असू दे, त्या केसमध्ये ती ॲप्लिकेशन रन करण्यासाठी आपल्याला एक सेट ऑफ युटिलिटीज किंवा सेट ऑफ डिपेंडन्सीज किंवा लायब्ररीज लागतात आणि त्या लायब्ररीचं एक स्पेसिफिक व्हर्जन देखील आपल्याला लागतं आणि ते व्हर्जन जर आपल्या दुसऱ्या डेव्हलपरकडे अवेलेबल नसेल, तर ऑब्व्हियसली ती आपली ॲप्लिकेशन चालणार नाही. सो हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्या डॉकर कंटेनरने किंवा डॉकर इमेजेसने हा सॉल्व्ह होऊन जातो. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह तरी कसा होतो, की ज्यावेळेस पण आपल्याकडे डॉकर हा टूल अवेलेबल आहे, त्यावेळेस डॉकर इमेज क्रिएट करताना आपण त्याचं एन्व्हायर्नमेंट डिफाईन करतो, की कोणतं एन्व्हायर्नमेंट मला पाहिजे आणि कोणतं व्हर्जन मला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या डिपेंडन्सीज असतील किंवा लायब्ररीज असतील. त्या लायब्ररीज आणि डिपेंडन्सीज पण आपण आपल्या डॉकर इमेजमध्ये इन्क्लूड करतो आणि त्याच्यासोबत आपल्या ॲप्लिकेशनचा जो कोड असेल, तो देखील आपण प्रॉपरली ह्या इमेजमध्ये टाकतो आणि या इमेजपासून आपण एक डॉकर कंटेनर क्रिएट करतो, ज्याच्यामध्ये एक एन्व्हायर्नमेंट जे आपण सेट केलं ते प्रॉपर आहे, डिपेंडन्सीज आणि लायब्ररीज पण परफेक्ट आहेत आणि आपल्या ॲप्लिकेशनचा जो वर्किंग कोड आहे तो पण अवेलेबल आहे. दॅट मीन्स जी आपली इमेज आहे, डॉकर इमेज दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ ब्लूप्रिंट आणि जी आपली डॉकर कंटेनर आहे, ह्या डॉकर कंटेनरला आपण एक रनिंग इन्स्टन्स ऑफ दी ॲप्लिकेशन असं काही बोलू शकतो. सो कधीही ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतं की व्हॉट इज डॉकर इमेज, देन इट इज अ ब्लूप्रिंट टू क्रिएट दी ॲप्लिकेशन और क्रिएट दी डॉकर कंटेनर्स. अँड व्हॉट इज द डॉकर कंटेनर? इट इज अ रनिंग इन्स्टन्स ऑफ माय ॲप्लिकेशन युजिंग व्हॉटएव्हर अवेलेबल इन दिस पर्टिक्युलर इमेज. सो आता डॉकर इमेज आणि डॉकर कंटेनरचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन डॉकर कंटेनर एखाद्या इमेजपासून कसा क्रिएट करायचा ते आपण अंडरस्टँड करूया. ऑलराइट. सो आपल्या एक्झाम्पलसाठी वी विल यूज NGINX ॲज अ इमेज. पहिला आपण ती NGINXची इमेज पुल करू आणि ती पुल केलेल्या इमेजपासून त्याच्यानंतर आपण त्याचा एक डॉकर कंटेनर रन करूया. सो लेट्स गो टू दी टर्मिनल. इकडे मी डॉकर पुल NGINX ही कमांड रन करतो. सो आता डॉकर पुल NGINX ज्यावेळेस कमांड मी रन करतोय, त्यावेळेस फर्स्ट डॉकर चेक करेल की माझ्या लोकल एन्व्हायरमेंटमध्ये NGINX नावाची इमेज अवेलेबल आहे का? जर असेल तर ती पुल करणार नाही आणि जर ती इमेज अवेलेबल नसेल, then Docker will download that particular image and put it inside my Docker. आणि त्याच्यानंतर ही व्हेरिफाय करण्यासाठी की ही जी पुल केलेली इमेज प्रॉपरली डाउनलोड झाली आहे की नाही, त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे डॉकर इमेजेस. सो डॉकर इमेजेसमध्ये आपल्याकडे NGINX लेटेस्ट ही नावाची एक इमेज अवेलेबल आहे. आता ह्या डाउनलोड केलेल्या डॉकर इमेजपासून आपल्याला डॉकर कंटेनर क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे डॉकर रन. सो डॉकर रन -d. त्याच्यानंतर मी माझ्या कंटेनरचं नाव देतोय, लेट्स से माय NGINX. त्याच्यानंतर -p, लेट्स से 10,000 पोर्ट नंबर मी बाइंड करतोय पोर्ट नंबर 80ला. जो लेफ्ट हँड साईडचा पोर्ट नंबर आहे तो माझ्या सिस्टमचा पोर्ट नंबर असेल आणि जो राईट हँड साईडचा पोर्ट नंबर आहे तो माझ्या डॉकर कंटेनरचा पोर्ट नंबर असेल. आणि त्याच्यानंतर शेवटी मी NGINX माझ्या इमेजचं नाव देतोय, जी ऑलरेडी माझ्या सिस्टममध्ये अवेलेबल आहे. सो इफ आय रन दिस, माझा एक डॉकर कंटेनर क्रिएट झालेला असेल. सो इकडे तुम्ही बघाल माय NGINX नावाचा एक डॉकर कंटेनर इकडे क्रिएट झालेला आहे, जो 10,000 पोर्ट नंबरवरती रनिंग आहे आणि तो रिडायरेक्ट करतोय आपलं ट्रॅफिक पोर्ट नंबर 80 वरती. बाय डिफॉल्ट NGINX हा पोर्ट नंबर 80 वरती रन होतो. सो इकडे मी 10,000 माझ्या सिस्टमवरचा पोर्ट इकडे यूज केलेला. सो लेट्स गो टू दी ब्राउझर आणि तिकडे जाऊन चेक करूया की 10,000 पोर्ट नंबरवरती आपला NGINX हा सर्व्हर प्रॉपरली रनिंग मोडमध्ये आहे की नाही. सो इकडे जाऊन लोकल होस्ट कोलन 10,000. सो हे दिल्यानंतर आयडियली NGINX माझा इकडे यायला हवा. अँड ॲज एक्सपेक्टेड NGINX वेलकम टू NGINX असा काही इकडे मेसेज आलेला आहे. दॅट मीन्स NGINXचा कंटेनर आपला प्रॉपरली रनिंग मोडमध्ये आहे. जर हा कंटेनर मी जर स्टॉप केला, फॉर एक्झाम्पल डॉकर स्टॉप आणि जर इकडे कंटेनरचा ID दिला, कॉपी करूया, पेस्ट करूया आणि जर पुन्हा जाऊन मी रिफ्रेश केलं तर माझा हा पर्टिक्युलर पेज इकडे लोड होणार नाही. म्हणजे माझी जी ॲप्लिकेशन आहे किंवा माझा जो कंटेनर आहे तो मी आता स्टॉप करून ठेवलेला आहे. आता सिमिलरली आपण एखाद्या पायथनच्या छोट्याशा एखाद्या ॲप्लिकेशनसाठी डॉकर कंटेनर कसा बनवायचा त्याचं पण एक एक्झाम्पल बनवूया. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की डॉकर कंटेनर कसा वर्क होतो.
ऑलराइट. सो इकडे एक Pythonची ॲप्लिकेशन आहे. ही Pythonची ॲप्लिकेशन 5000 पोर्ट नंबरवरती रन करणार आहे ज्याच्यासाठी मी एक डॉकर फाईल ऑलरेडी लिहून ठेवली. आता ह्याच्यामध्ये ॲज आय सेड अर्लियर एक एन्व्हायर्नमेंट क्रिएट करावं लागतं, जे मी 3.11 हे Pythonचं व्हर्जन यूज करून ह्या इमेजमध्ये एक एन्व्हायर्नमेंट पण ॲड करणार आहे. त्याच्यानंतर एक फोल्डर क्रिएट केला जाईल आणि त्याच्या आतमध्ये फ्लास्क हा टूल पण इन्स्टॉल केला जाईल यूजिंग पिप आणि त्याच्यानंतर फायनल जी कमांड असेल ती Python यूज करून आपण app.py ही पर्टिक्युलर ॲप्लिकेशन इकडे रन करणार आहोत. सो ह्याची पहिला आपल्याला एक डॉकर इमेज क्रिएट करावी लागेल आणि डॉकर इमेज क्रिएट करून झाल्यानंतर त्याचा आपण डॉकर कंटेनर रन करूया. सो लेट मी ओपन माय टर्मिनल आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे app.py आणि डॉकर फाईल अशा 2 फाईल आहेत. सो पहिला इमेज क्रिएट करण्यासाठी डॉकर बिल्ड -t पायथन इमेज आणि मग डॉट म्हणजे करंट डिरेक्टरीमध्ये तो डॉकर फाईल सर्च करायला जाईल. सो लेट्स रन दिस. ही रन केल्यानंतर ज्या पण रिक्वायर गोष्टी असतील, फॉर एक्झाम्पल पायथन डाउनलोड केलं, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये फ्लास्क इन्स्टॉल केला. ह्या सगळ्या गोष्टी डाउनलोड करून त्याने एक डॉकर इमेज क्रिएट केलेली आहे. सो ती डॉकर इमेज व्हेरिफाय करण्यासाठी डॉकर इमेजेस जर आपण रन केलं, तर इकडे पायथन इमेज नावाची एक इमेज क्रिएट झालेली आहे आणि या इमेजला जर मला रन करायचं असेल तर डॉकर रन -d डिटॅच मोडमध्ये चालवण्यासाठी, त्याच्यानंतर -p पोर्ट नंबर मी देतोय 12000 कोलन लेट्स से 5000 कारण 5000 वरती कंटेनर रन होतं, 12000 माझ्या मशीनचा पोर्ट नंबर असेल आणि शेवटी मग माझ्या पायथनच्या इमेजचं नाव विच इज पायथन इमेज. ही कमांड रन केल्यानंतर आपला डॉकर कंटेनर रन होईल. तो बघण्यासाठी ps-a रन केल्यानंतर इकडे आपल्याला कंटेनर आयडी दिसतोय, त्याचा आपल्याला स्टेटस पण दिसतोय, क्रिएटेड पण दिसतोय आणि तो 12000 वरती रनिंग मोडमध्ये आहे. आता ब्राउझरवरती जाऊया आणि हा 12000 पोर्ट नंबर ॲक्सेस करायचा ट्राय करूया. सो इफ आय गो टू ब्राउझर आणि इकडे जर आपण 12000 वरती गेलो, तर इकडे हॅलो फ्रॉम डॉकर कंटेनर ही माझी ॲप्लिकेशन आता रिटर्न करत आहे फ्रॉम दी कंटेनर. हे कुठून आलं? तर app.py मध्ये हॅलो फ्रॉम डॉकर कंटेनर असं काही मी इकडे लिहिलेलं, ते माझ्या डिफॉल्ट कॉन्टेक्स्टवरती इकडे रिटर्न होतं. सो अशा प्रकारे आपण जे ॲप्लिकेशन बनवतोय, बी इट जावा ॲप्लिकेशन, बी इट पायथन ॲप्लिकेशन किंवा Node.js ॲप्लिकेशन, त्याच्यासाठी आपण एक डॉकर फाईल क्रिएट करू शकतो. त्याच्यामध्ये एन्व्हायर्नमेंट ॲड करू शकतो. मग ज्या आपण लायब्ररीज किंवा डिपेंडन्सीज आपल्याला इन्क्लूड करायच्या आहेत, त्याच्या रिलेटेड कमांड्स देऊन जी पण मेन फाईल आपल्याला रन करायची आहे, त्या कमांड आपण डॉकर फाईलमध्ये प्रोव्हाईड करतो. त्याची एक डॉकर इमेज क्रिएट करतो. डॉकर इमेज क्रिएट झाल्यानंतर आपण त्याचा डॉकर कंटेनर रन करू शकतो आणि ती ॲप्लिकेशन आपण डॉकराइज करू शकतो. सो आय होप की डॉकर कंटेनर कसा क्रिएट करायचा आणि डॉकर कंटेनर नक्की काय आहे हे आता तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि या व्हिडिओ रिलेटेड किंवा काही जर तुम्हाला डाऊट किंवा काही क्वेश्चन्स असतील, मेक शुअर यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.